एल सुपर किंग्स 12 पॉइंट, त्याच्यानंतर स्पुर्वा 11 दोघांचे 12 पॉइंट आहे. सामना जबरदस्त होणार, याच्यामध्ये कुठलीही शंका नाहीये. एका साइडला ऑरेंज कॅप होल्डर आहे तर दुसऱ्या साइडला पण पर्पल कॅप होल्डर बघणार आहोत. दोन्ही संघांना असतील आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून लाख लाख शुभेच्छा. प्रशांत सर, थैंक यू सो मच. वंस अगेन सामन्याच्या दिशेने जाऊयात. पेस वर्सेस वेस की लड़ाई देखने का मौका मिलेगा. सांप और नेवले के बीच लड़ाई है, यहाँ से क्वालिफाई आपको करना है, मजा आएगा. क्योंकि नीलेश और धीरज दोनों अगर बल्लेबाज या एक बार फिर खिलाड़ी देखे तो एक दूसरे को भली बात जानते हैं. क्वालिफायर नंबर 1 शुरू हो रहा है. सेटमेंट पॉइंट क्या हुआ, स्ट्राइकर मिड ऑफ साइड पर 5 खिलाड़ी, ऑन साइड पर मिड ऑन है. काउ कॉर्नर क्षेत्र में खिलाड़ी बाउंड्री पर तैनात. पहली गेंद ब्रोकोल में गेंद थी, अच्छी गेंद फुल लेंथ ऑन साइड पर. शोभा ने गेंद को फील्ड किया. काउ कॉर्नर क्षेत्र में 1 रन का इजाफा. सिंगल के साथ धीरज झा ने अपना खाता खोला. ये इंटरेस्टिंग मैच है. जैसे कि मैंने कहा कि सांप और नेवले के बीच लड़ाई है और एक दूसरे को भली बातें जानते, एक टीम में खेलते हैं लेकिन आज एक दूसरे के खिलाफ है क्योंकि ये वाली प्रीमियर लीग है. लीग मॅचेस हेच तर महत्व आहे सर. तुम्ही खांद्याला खांदा लावून एक फॉर्मॅट मध्ये सोबत खेळता, पण लीग मॅचेस मध्ये आमना सामने खेळतात. पण आज सर ही मॅच अतिशय इंटरेस्टिंग होणार आहे. दोन धुरंधर वाल्यूचे टेनिस क्रिकेटच्या जगतामधील आपण बघितलं तर दोन मोठे खेळाडू, निलेश सांभरे त्याच्या समोर धीरजाचा साथ देण्याकरता रोशन सालकर, डावखुऱ्या हाताचा फलंदाज. नक्कीच याने देखील आपलं नाव सुनेरी अक्षरामध्ये कोरलंय. WPL सीझन 7 मध्ये निलेशचा चेंडू खेळण्याकरता सज्ज राहील. पहिला चेंडू अकूट टप्प्याचा पुरेपूर समाचार. चेंडू निघून जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. रोशन सालकरच्या बॅट मधून षटकार. दिलीप सांभरे के लिए समझाने के लिए कितने लोग आए. विकेट कीपर भाग क्या है, शोभा चले गए. टीम की कप्तानी कौन कर रहा है. और इन्होंने बहुत साल से अच्छी क्रिकेट खेले लेकिन होता हाफ ट्रैकर गेंद थी, उसके ऊपर टूट पड़े बल्लेबाज रोशन. स्कोर 7 रन बगैर किसी नुकसान के. खूबसूरत सिक्सर बल्लेबाज रोशन के बल्ले से. गेंदबाजी करने गेंदबाज तैयार नीलेश. इस ओवर की अगली गेंद. सेंसिबल क्रिकेट, बहुत बढ़िया क्रिकेट. मैदान के अंदर धीरज भाग रहे हैं. सिंगल लेना बहुत जरूरी. सिक्सर आया तो वो खराब गेंद थी, कमजोर गेंद थी, उसके ऊपर बड़ा स्ट्रोक आपने खेल दिया. उसके बाद में देखिए टप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ जाते हुए गेंद को आने दिया. एक बार पे देखा कितना घुमाव है, कंट्रोल बहुत अच्छा था और गेंद को खेल दिया था स्क्वायर लेग की तरफ. यहाँ बेहतर खेल मैदान के अंदर. नीलेश को वो टैकल करना चाह रहे हैं. रणनीति योजना बहुत अच्छी है बल्लेबाजों की. दर्जेदार चेंडूचा पुरेपूर सन्मान दिला जातोय. आणि तसेच WPL सीझन 7 मध्ये 206 षटकार कंप्लीट झालेत. धीरज ऑन स्ट्राइक. रनअप मध्ये थोडीशी गडबडी पाहायला मिळते. पुन्हा एकदा आपला रनअप स्टार्ट करेल निलेश सांभरे. आतापर्यंत चांगलं प्रदर्शन केलंय पण या मॅच मध्ये आपण बघितलं तर नक्की जो संघ विन होईल नक्कीच फायनल मध्ये प्रवेश मिळेल आणि टेबल टॉपरचा हेच महत्वाचं आहे सर. दुसरा चान्स भेटतो हे महत्वाचं आहे. धीरज ऑन स्ट्राइक. नाव धीरज आहे पण धीरज सोबत खेळण्याची आवश्यकता होती. उलटा जेल सरळ रिझल्ट. समीउल्ला खानच्या हातामध्ये कॅच पकडला जातोय. महत्वपूर्ण मॅच मध्ये धीरजाच्या खेळीवरती पूर्णविराम, फुल स्टॉप लगावला जातोय. निलेश सांभरे आपण बॅटल बघितला होता. ऑरेंज कॅप होल्डर वर्सेस पर्पल कॅप होल्डर आणि तसेच बघितलं तर माझ्याकडे कॅप का आहे पर्पल कॅप. निलेश त्याचं उदाहरण देताना बेस्ट वर्सेस बेस्टच्या लढाईमध्ये भारी पडला निलेश सांभरे धीरज झावरती. देखिए दो बादल जब टकराते तो विस्फोट जरूर होता है. ऑरेंज कैप और पर्पल कैप के बीच ये एक बहुत बड़ा बैटल था और नीलेश सांभरे ने ये बहुत बड़ा विकेट है. धीरज को बैक टू द पेवेलियन भेज दिया है. 1 डजन विकेट अभी तक इन्होंने लिए हैं. 1 डजन विकेट. बहुत बेहतरीन शानदार गेंदबाजी. इसीलिए ऑरेंज कैप के हकदार जिनका खेल हो रहा है दमदार और इस मुकाबले में शानदार आगाज. बहुत बढ़िया सिक्सर जरूर आया था लेकिन उसके बाद में नीलेश सांभरे कमबैक करना जानते हैं. स्कोर 8 रन 1 विकेट के नुकसान पर. SPL बहुत इंपॉर्टेंट टीम मैदान के अंदर दावेदार है, इसमें कोई संदेह नहीं है. अंपायर के साथ चर्चा हो रही है, बहुत सारी चर्चा होती हुई. विकेट कीपर और आशुतोष व्यवहारी के बीच चर्चा हो रही है. चर्चा तो होनी चाहिए लेकिन ज्यादा नहीं होनी चाहिए क्योंकि जब ज्यादा होती है तो खर्चा होता है. वक्त अगर देखें तो बहुत महत्वपूर्ण 4 मुकाबले अभी भी आपको खेलने हैं. WPL 2023 और सफलता की ओर बढ़ता हुआ एक एक कदम इस टूर्नामेंट का. शानदार मैच, एक बार फिर वेल ऑर्गेनाइज टूर्नामेंट आप देख रहे हैं राहुल जी घरत इनके नेतृत्व में. चांगलं प्रदर्शन आहे आतापर्यंत. धीरज बघितलं तर मोठी विकेट सस्त्यामध्ये प्राप्त करतोय. निलेश सांभरे चांगल्या प्रकारे झेल टिपला गेला.
पतंग उडतंय ऑन स्क्रीन आपण पाहू शकतात. आमचे कॅमेरामॅन चांगले कॅमेरा वर्क करतायत. निलेश दादा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि तसेच सर आपण जर विचार केला तर शिवम चौधरीला बॅटिंग करण्याकरता फॉर्मची झुंज करतोय. फॉर्म मध्ये नाहीये पण कदाचित या मॅच मध्ये फॉर्म पकडावा लागेल. फक्त सन्मान देण्याचा प्रयत्न होता. गली रिजन थर्ड मॅच क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला गेला नाही. डॉटच्या स्वरूपाने चेंडूची सांगता झाली. शिवम तसेच रोशन हे दोन खेळाडू जर म्हटलं तर फ्युचर ऑफ वॉल्यू क्रिकेट, हे वॉल्यूचं फ्युचर आहे पण आता चांगलं प्रदर्शन करावं लागेल. धीरज जा नाहीये मैदान दरम्यान पण तुम्हाला चांगलं प्रदर्शन करायचं आता. बिल्कुल सही कहा आपने. राइट टप और 2 विकेट निलेश. टपकाने के बाद अंदर की तरफ आते गेंद को कलाई के साथ मोड़ दिया स्क्वायर की तरफ. यहां खतरा हो सकता था. विकेट कीपर ने गलती की है. यहां मौका बिल्कुल था. गेंद हाथ में नहीं आई. जल्दबाजी हड़बड़ाहट मैदान के अंदर और उसके कारण देखिए क्या हुआ था मैदान के अंदर. इवेंटफुल ओवर है. पहले ओवर का खेल बिल्कुल आप देख रहे समाप्त हो रहा है. ये देखिए क्या यहाँ कलाई से मोड़ दिया. कलात्मक क्रिकेट बहुत बढ़िया तरीके से स्क्वायर पर खिलाड़ी मौजूद था. थ्रो बिल्कुल आया. यहाँ भाई आपको ये गेंद गैदर करने थी. अच्छी तरह से गैदर नहीं कर पाए. विकेट कीपर के रिएक्शन देखे. पहले ओवर का खेल समाप्त हुआ. रन संख्या 9 रन 1 विकेट के नुकसान पर सुपर किंग. एक छोटा सा ब्रेक लेते हैं और ब्रेक के बाद आपको बताएंगे दूसरे ओवर की अद्भुत कहानी. तर याला तर म्हणतात वॉल्यू प्रीमियर लीग. सर्वात जास्त धावा बनवणारा खेळाडू महत्वपूर्ण मॅच मध्ये धावा बनवत नाहीये. आणि तसेच आपण बघितलं सर्वात बेस्ट फिल्डर म्हणून ज्याची ओळख पडली गेली WPL मध्ये तो कॅच सोडतोय. जो सर्वात बेस्ट विकेट कीपर होता तो देखील चुकी करतोय. इव्हेंटफुल आपण बघू शकता. सीझन 7 आहे. रोशनला जीवनदान म्हणू शकतो आपण निश्चित स्वरूपामध्ये. शमीउल्ला खान चुकी करतोय. किती मागे ठरेल. फिरकीचा जादूगर, फिरकीचा बादशाह बॉलिंग मार्क वरती येतोय. शोएब शाह अर्थात शोएब वर्सेस शिवमचा हा बॅटल होणार आहे. कारण की हे दोन खेळाडू एकत्र बरंच क्रिकेट खेळतात पण कदाचित आता विरोधामध्ये खेळायचे. एका संघासाठी नाही तर आपापल्या संघासाठी खेळायचे. 100% योगदान द्यायचे. शिवम चौधरी ऑन स्ट्राईक फॉर्मची झुंज करतोय. फॉर्म मध्ये येण्याची आवश्यकता असेल. यामुळे स्लो फुल टॉस होता. कव्हरचा फिल्डर चुकी करतोय. तसं म्हटलं तर मरीन ड्राईव्ह पण खूप सुंदर आहे पण त्याच्यापेक्षा सुंदर हा कव्हर ड्राईव्ह होता. दर्जेदार स्ट्रोक शिवमच्या बॅट मधून आलाय चौकार. शानदार स्ट्रोक. फुल टॉस गेंद थी. बल्ले के बीचों बीच खेल दिया कवर क्षेत्र में. बाउंड्री रन के बाद 4 रनों के लिए शिवम 5 पर. स्कोर 13 रन 1 विकेट के नुकसान पर. अच्छी गेंद टपकाने के बाद अंदर की तरफ आए. गेंद को खेल दिया लॉन्ग ऑन क्षेत्र में. खिलाड़ी बाउंड्री पर मौजूद है. जियाद इस वक्त लॉन्ग ऑन क्षेत्र में 1 रन लेने का मौका. सिंगल के साथ स्कोर अगर देखें तो दूसरे ओवर में 14 रन 1 विकेट के नुकसान पर. पॉजिटिव स्कोर अब देखिए 62 दिखाई दे रहा है. करंट रन रेट बहुत अच्छा है बल्लेबाजों का लेकिन विकेट बहुत महत्वपूर्ण क्योंकि विकेट गिरते जाएंगे तो मनोबल गेंदबाजों का एक बार फिर बढ़ सकता है. हुआ इलिमिनेट. टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला लिया है. स्कोर 14 रन 1 विकेट के नुकसान पर. दूसरा ओवर प्रगति पर है. शोएब शाह गेंदबाजी कर रहे. मैच को थोड़ा रोकना है. मैच को थोड़ा रोकना है. आशुतोष व्यापारी है मैदान के अंदर. आमदार राजेश पाटील दादा गावागावात फेमस झाला. आमदार राजेश पाटील दादा गावागावात फेमस झाला. राजेश पाटील दादा गावागावात. या ठिकाणी या मंचावरती कार्यसम्राट, कार्यतत्पर, कार्यकुशल आमदार आदरणीय राजेशजी पाटील साहेबांचं मंद मंद पावलानं आगमन होत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जर बघितलं तर अत्यंत महत्त्वाचा सामना देखील सुरू असताना या महत्त्वाच्या क्षणी स्पर्धेचे शिल्पकार राहुलजी घरत यांच्या प्रेमापोटी या ठिकाणी निश्चितच मैदानावरती आपण बघतोय आमदार सन्माननीय राजेशजी पाटील साहेब त्याचबरोबर त्यांचे परममित्र आदरणीय शेखरजी कोळी यांचं देखील शुभागमन झाले. सर आपलं देखील सहर्ष स्वागत है. वेलकम. हम आपका दिल के गहराई से स्वागत कर रहे हैं. फिलहाल मैच की तरफ रुख करेंगे. टप्पा ऑफ स्टंप के बाहर था. टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी ऑफ स्टंप के बाहर जाती भी
रक्षात्मक तरीके से गेंद को खेलना तो चाहते थे, लेकिन बल्ले के बीचों बीच खेलना बहुत जरूरी। स्कोर अगर देखें तो 22 रन 1 विकेट का नुकसान पर दूसरा ओवर प्रगति पर है। शिवम और रोशन मैदान के अंदर फिलहाल बल्लेबाजी कर रहे हैं। जो शिवम सर्वांच्या विरोधामध्ये चांगली गोलंदाजी करतो, त्याच्या विरोधामध्ये हे दोन नवतरुण खेळाडू चांगलं प्रदर्शन करतायत। एका साईडला रोशन, दुसऱ्या साईडला शिवम चांगलं प्रदर्शन राहिलं आतापर्यंत। ओव्हर पिच चेंडू होता, ओव्हर द लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या बाहेर रोशन सालकरच्या बॅट मधून षटकार। क्या जबरदस्त स्ट्रोक था, टाइमिंग बहुत ही बेहतरीन। एक्शन रिप्ले देखिए, क्रीज के कोने का इस्तेमाल किया, गेंद आगे थी, फ्लाइटर थी, भाप लिया, पढ़ लिया और खूबसूरती के साथ खेल दिया लॉन्ग ऑन क्षेत्र में। खूबसूरत बल्ले में जज्बा है जिंदगी में कुछ कर दिखाने का, इसलिए बिल्कुल सफर जारी है। 28 1 विकेट के नुकसान पर और 2 ओवर का खेल समाप्त हुआ। जब धीरज आउट हुए हैं तो रोशन के पास मौका है, बहुत बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं, 21 रन बना के बहुत अच्छी पारी कर रहे हैं अपनी टीम के लिए। शिवम की बात करें तो शिवम 6 पर खेल रहे हैं। 2 ओवर के बाद 28 1 विकेट के नुकसान पर हमारे डीजे अपने हमारे साथ जुड़ेंगे, एक छोटे से ब्रेक के साथ वापस आएंगे। का स्वागत आहे। मंचावरती आपण पाहू शकता कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व याचा विहंगम संगम असलेले आपल्या सर्वांचे लाडके आमदार आदरणीय राजेशजी पाटील साहेबांचं आगमन झाले। त्यांच्या समेत आदरणीय शेखरजी कोळी देखील उपस्थित आहेत। याच मंचावरती या संपूर्ण स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय राहुलजी घरत एक समाजसेवक आहेत। त्याचबरोबर आपण बघितलं तर लॉकडाऊन मध्ये केलेली जी मदत होती ते देखील उल्लेखनीय होती, त्यांना मिळालेला पुरस्कार, त्यांच्या कामाचं झालेलं कौतुक, त्यानंतर हे जे मैदान आहे हे मैदान विजिट ठेवण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे। आणि प्रत्येक वर्षी आपण बघितलं तर या स्पर्धेच्या निमित्तानं सदिच्छा भेट देण्याकरता आपल्या सर्वांचे लाडके आमदार आदरणीय राजेशजी पाटील साहेब उपस्थित असतात। आज देखील या मंचावरती उपस्थित आहेत। सर, पुन्हा एकदा आपलं मी सहर्ष स्वागत करता है। मैच की तरफ रुख करेंगे, हमारे साथ संचो जुड़ रहे हैं। निलेश बॉलिंग मार्क वरती आलाय, वरती कोड्यातील आपण बघितलं निलेशचं दुसरं षटक आहे। आणि जर आपण या गोष्टीचा जर एक विचार केला तर जो शोएब सर्वांच्या विरोधामध्ये चांगली गोलंदाजी करतो त्याच्या समोर त्याला भेटलाय त्याचा ताकदीचा तगडा धुरंधर भेटलाय। रोशनने त्याच्या षटकामध्ये 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला, चांगलं प्रदर्शन केलंय। शिवमकर हा चेंडू होता, निलेशचा टप्पा पडल्याच्या नंतर खालच्या दिशेने राहणारा चेंडू जास्त उसळी प्राप्त झाली नाही, डॉटच्या स्वरूपाने चेंडूची सांगता केली जाईल। निलेश प्रेशर बनावण्याकरता आला आणि विकेटच्या शोधामध्ये आलाय। प्रशांत सर, बिल्कुल इस वक्त अगर देखें तो टप्पा खाने के बाद गेंद नीचे रही है और ज्यादा ऊपर नहीं आई, सबमरीन डिलीवरी थी। नीलेश सांबरे पहले ओवर में 9 रन। मैं मेहमानों को बताना चाहूंगा स्पोहा 11 और एसपीएल सुपर किंग के बीच बहुत महत्वपूर्ण मुकाबला चल रहा है। इस बार ऑन साइड पर हवा में खेल दिया, खूबसूरत स्ट्रोक है, टाइमिंग बेहतरीन, गेंद बॉलिंग के बाद 6 रन। व्हाट अ शॉट, क्रैकिंग शॉट, कमाल का स्ट्रोक था, स्टैंड एंड डिलीवर। एक बार फिर देखिए आग दोनों तरफ बराबर की लगी हुई है। शिवम 12 पर, रोशन 21 पर, एक तरफ कुआं है, दूसरी तरफ खाई है और दोनों तरफ बराबर की पिटाई है। मैग्निफिसेंट बैटिंग। बॅट चालत नव्हती शिवमची, पण बॅट चालली कुठल्या मॅचला? ही महत्वपूर्ण मॅच आहे, इथून फायनलचा तिकीट भेटणार आहे। आणि तसेच या मॅच मध्ये मॅन इन फॉर्म, कदाचित फॉर्म प्राप्त करताना शिवम चौधरी चांगलं प्रदर्शन करतो आपल्या संघाकरता। ऑफस्टमच्या बाहेर चेंडू होता, यावेळेस कमबॅक एक्सपिरियन्स काय असते निलेश सांबरे दर्शवतोय। षटकार आल्याच्या नंतर ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला ठेवलं गेलं, पण कदाचित पंच डिस्कस करतात, वाईट करता रिव्ह्यू केला जाईल ना। मंचावरती आपण पाहू शकता लोकप्रिय आमदार राजाजी पाटील साहेब उपस्थित आहेत। आणि आता विरल नायर यांनी तिसऱ्या पंचांच्या दिशेने इशारा केलाय, त्यामुळे पंच आमच्या बरोबर असतील अजित म्हात्रे। पंचांची भूमिका देखील खूप चांगली राहिलेली आहे। यावेळेला अतिशय महत्त्वाचा सामना आदरणीय राजाजी पाटील साहेबांना या ठिकाणी मी माहिती देईन। महत्त्वाचा सामना म्हणजे स्पोहा 11 आणि एसपीएल सुपर किंग या 2 संघादरम्यान सुरू असलेली लढत। स्पोहा 11 संघाने टॉस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलाय। तर पंचांचा इशारा व्हाइट बॉल। ग्राउंड स्टफ की जरूरत है मैदान के अंदर। यावेळेला काय घडलं होतं पहा, ऑफटमच्या बाहेरचा चेंडू अतिशय महत्वाचा या ठिकाणी निर्णय आला। व्हाईट बॉलचा खूपच लांब असलेला चेंडू होता, अर्थात हात येतात समांतर, धावा येतात अमांतर। क्वालिफायर नंबर 1 म्हणजे IPL मध्ये ज्या पद्धतीने फॉर्मॅट असतो तशाच पद्धतीने राहुलजी घरत साहेबांच्या माध्यमातून
या ठिकाणी सारंग मित्रमंडळाच्या माध्यमातून तेजल 11च्या माध्यमातून हा फॉर्मॅट या ठिकाणी वापरला जातोय. क्वालिफायर नंबर 1 मैदानावरती सुरू आहे आणि आता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज निलेश सांबरे, संघाचा संघनायक. वाईट बॉलचा इशारा पंचांकडून, बिरल नायर पंचांचा इशारा या ठिकाणी आमच्यापर्यंत पोहोचलाय. स्कोर अगर देखें तो 35 एक विकेट के नुकसान पर. करंट रन रेट 15 का है. प्रोजेक्टेड स्कोर 86 दिखाई दे रहा है. शिवम 15 पर खेल रहे हैं, शिवम 12 पर खेल रहे हैं, रोशन 21 पर बल्लेबाजी कर रहे हैं और दोनों के बीच एक अच्छी साझेदारी युवा खिलाड़ियों के लिए एक अच्छा प्लेटफॉर्म बना हुआ है. अच्छी गेंद टपा खाने के बाद उछालता ऑफ स्टंप के बाहर से गेंद अंदर की तरफ आई. सुंदर गेंदबाजी कर रहे गेंदबाज निलेश सांबरे. देखिए इस ओवर में बिंदी गेंद के साथ आगाज हुआ, उसके बाद में सिक्सर, उसके बाद में वाइड बॉल. संतोष ये ओवर यहाँ भी अगर देखे तो दोनों तरफ एक बार फिर अच्छा खेल हो रहा है. चांगलं प्रदर्शन करतात निलेश सांबरे देखील कमबॅक केला. षटकाराच्या नंतर चांगला कमबॅक आहे. आखूट टप्प्याचा चेंडू चांगल्या प्रकारे पॉइंटच्या डोक्याच्यावरून चेंडूला खेळलोय. वेगाने डिक्लेरेशन झोनच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय. मिळतील त्या डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये 2 या 2च्या मदतीने धावफलक वाढले आणि प्रशांत सर जाऊन पोहोचेल ते 37 आकड्यावरती. लॉस ऑफ 1 विकेट. धीरजाची विकेट गेली तरी देखील फरक पडला नाहीये. धीरज जशा प्रकारे बॅटिंग करतो तशाच अनुषंगाने बॅटिंग हे 2 खेळाडू करतात. बिल्कुल सही. इस वक्त इंपॉर्टेंट मुकाबला मैदान के अंदर दोनों बल्लेबाजों के लिए शिवम और रोशन. और अनप्लेबल गेंद है, अनप्लेबल है, कोई कुछ भी नहीं कर सकते आप. टप्पा खाने के बाद उछाल मिला. बल्लेबाज थोड़ा ऑफ स्टंप के बाहर आना चाहते थे लेकिन बहुत अच्छी गति और अच्छा होता. ये बॉल में दोबारा देखना चाहूंगा. दिनेश सांबरे की गेंदबाजी आप देख रहे और विकेट से थोड़ी मदद मिलती हुई. 37 पर 1. तीसरा ओवर प्रगति पर है. राइट अप ओवर द विकेट. इस बार ऑन साइड पर हवा में खेल दिया. हवाई फायर. दर्शक बन के फील्डर दर्शक स्टॉक 6 रन. मैग्निफिसेंट बैटिंग. एक विकेट के नुकसान पर. और संतोष इंपॉर्टेंट मैच है. 20 पर शिवम खेल रहे. सत्यम शिवम सुंदरम. क्या बल्लेबाजी कर रहे बल्लेबाज शिवम. मन जिंकलं जातंय. मी म्हटलं होतं की बेस्ट मॅच करता बेस्ट परफॉर्मन्स जपून ठेवलाय दोघांनी. एक साइडला रोशन 6 मध्ये 21 खेळतोय. वेगळ्या विकेटवरती बॅटिंग करतात दोघं असं मला वाटतंय. कदाचित निलेश सांबरे जो सर्वांवरती भारी पडतो, जो धीरज ह्यावरती भारी पडलाय, त्याच्यावरती हे 2 युवा खेळाडू भारी पडतायत. त्याच्यामध्ये कुठलीही शंका नाहीये. निलेश सांबरेला देखील गुडघे टेकण्याकरता मजबूर केलंय शिवम चौधरी याने. बिल्कुल आपने सही पकड़ा. अच्छी बात आप एक बार फिर बताते हुए, क्योंकि धीरजा का विकेट गिरने के बाद अगर देखें तो गेंदबाजों का कॉन्फिडेंस बिल्कुल 7वें आसमान की तरफ चला गया था. लेकिन सामने वाले को कभी हल्का ना आके जिस तरह से ये 2 युवा बल्लेबाज बल्लेबाजी कर रहे हैं. स्कोर 43 एक विकेट के नुकसान पर 3 ओवर का खेल समाप्त हुआ. निलेश सांबरे 2 ओवर 24 रन. और ये आंकड़े क्या बता रहे हैं, जो प्रभु गेंदबाज है संतोष, आज बहुत बढ़िया एक बार फिर प्रदर्शन बल्लेबाजों का रहा है और निलेश सांबरे के खिलाफ 24 रन आपने बनाए हैं. तो जो आपका प्लान था, आपकी योजना थी, वो बिल्कुल काम कर. और सबसे बड़ी बात है धीरज का विकेट गिरने के बाद ये 2 नौजवान जो खिलाड़ी है पारी को संवारने की कोशिश कर रहे हैं. आता इंटरेस्टिंग मोमेंट आला या मॅच मधील. सर्वात इंटरेस्टिंग मोमेंट आपण बघितलं. एक साइडला एक्सपिरियन्स होता, एक साइडला युवा खेळाडू होते. पण आता दोन्ही युवा खेळाडू आहेत. हे दोघांकडे कला आहे. रोशन याच्या अगोदर शोएबाच्या विरोधामध्ये चांगली फटकेबाजी केली आहे. 2 चौकार 1 षटकार रोशनच्या बॅट मधून आला होता. तो शोएबा पुन्हा एकदा त्याच्या समोर आलाय. आपण बघितलं तर मी म्हटलं तर 6 पाणी ठेवला. ज्यावेळेस आमने सामने तर त्यावेळेस भांडण होते आणि कदाचित आता ते काय होणार आहे हे बघण्यासारखी इंटरेस्टिंग गोष्ट मैदानादरम्यान. देखिए पहली जो लड़ाई थी ना वो सुकून और जुनून के बीच थी. अभी जो लड़ाई है ना वो जुनून के बीच है. जो यंग खिलाड़ी है तो बिल्कुल मजा आएगा. यहाँ भी एक बार फिर वो बैटल होने वाला. गेंद और बल्ले के बीच एक अच्छी जंग छिड़ी हुई, मजा आएगा. रोशनचा स्वाभाविक खेळ आहे. मी थांबणार नाही. जर चेंडू रेडार मध्ये आला तर नक्कीच परिणाम बघितला आपण सर्वांनी. शोएबा बॉलिंग मार्क वरती. यावेळेस वन्स अगेन हवाई हल्ला, हवाई सफर. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. रोशन सालकरच्या बॅट मधून आणखी एक दर्शदार मनमोहनीय अविश्वसनीय षटकार. क्या बात है, क्या बल्लेबाजी हो रही है. और शोएबा का स्वागत देखिए, शोएबा का स्वागत है सिक्सर के साथ. शैक से करेंगे स्वागत. गेंद बॉडी लाइन के बाहर जाते भी और हवाई सफर जारी है. बल्ला गेंद के ऊपर भारी है. रोशन वाह वाह क्या बल्लेबाजी कर रहे हैं. रोशन खेल रहे 27 पर 7 गेंदों का सामना किया. शुभम 20 पर खेल रहे हैं और दूसरे विकेट के लिए बहुत ही महत्वपूर्ण साझेदारी सुपर किंग के लिए 49 रन 1 विकेट के नुकसान पर.
ये ज्यादा हो गया, ये ज्यादा हो गया, बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, बल्लेबाज भी ऑफ स्टंप के बाहर आए थे। पहला एक बार फिर देखिए आगे गेंद थी, रडार में थी, ये एक बार फिर फ्लाइटेड अच्छी गेंद थी गेंदबाज शोभा द्वारा। एक तेरी एक मेरी, पहली गेंद पर छक्का, दूसरी गेंद पर बिंदी है। ऍक्शन रिप्ले बघा, दर्जेदार चेंडू होता, टर्न काय प्राप्त झालाय, टप्पा पडल्याच्या नंतर आपण बघितलं तर बराच चेंडू बाहेर निघाला। वन्स अगेन शॉर्ट पिच चेंडू, कडक शॉट, चेंडू जाईन प्रेक्षकांच्या भेटी करता। दर्जेदार षटकार रोशनच्या बॅट मधून, रोशन इज ऑन फायर। काय जबरदस्त बॅटिंग करतोय का, ऍक्शन रिप्ले पहा, काय जबरदस्त फटका होता, टप्पा पडला, उसळी घेणारा चेंडू होता, ऑफ स्टंपच्या बाहेर जो जात होता, अगेन द टर्न खेळलाय, फलंदाजाची वाढले हुक, त्याने फटका खेळलाय हुक, आणि काय आता बाकीचे सर्व जे त्याचे पाठीराखे असतील ते देखील भावुक झाले असतील। 55 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। शानदार खेळ मैदानावरती, दमदार खेळ मैदानावरती, मैग्निफिसेंट बैटिंग बाय रोशन, इज लुकिंग नाउ वेरी डेंजरस। शोभा के खिलाफ यहाँ अगर देखें तो धुआंधार बल्लेबाजी कर रहे हैं इस ओवर की अगली गेंद। शोभा सिंगल लेने की कोशिश, सेंसिबल क्रिकेट, बुद्धिमानी वाली क्रिकेट मैदान के अंदर सिंगल लिया गया, सिक्सर, बिंदी गेंद सिक्सर, और उसके बाद में सिंगल आया। अब तक 56, एक विकेट के नुकसान पर चौथा ओव्हर प्रगती पर है। मंचावरती आपण पाहू शकता आदरणीय सन्माननीय आपल्या सर्वांचे लाडके आमदार राजूजी पाटील साहेब, शेखरजी कोळी साहेब त्यांच्या सोबत आहेत। तर या षटकाचे 2 चेंडू अत्यंत महत्त्वाचे शिल्लक आहेत, त्यानंतर आपण सन्मानाच्या दिशेने जाणार आहोत। शिवम ऑन स्ट्राइक, कदाचित बघितलं तर काय होईल आता। स्वीपर से शिवम है, बहती गंगा में शायद हाथ धोना चाहते थे, गेंद हवा में, लेकिन इस बार नीचे खिलाड़ी थे जिया चौधरी यहाँ पर कैच छोड़ते हुए। एक चौधरी ने कैच पकड़ने का मौका दिया था, एक ने छोड़ दिया, लेकिन मनीषा पूरी नहीं हुई। चौधरी साहब भाई यहाँ से कैच लपके, लेकिन ये दोनों बल्लेबाज बहुत खतरनाक लग रहे हैं, क्योंकि जिस तरह से इन्होंने बल्लेबाजी की है, धीरज झा का विकेट गिरने के बाद बहुत डेंजरस लग रहे हैं। 57, एक विकेट के नुकसान पर चौथा ओवर प्रगति पर। शेब के इस ओवर में अगर देखें तो बिल्कुल वो महंगे साबित हुए हैं। स्ट्राइकर पर बहुत ही डेंजरस बल्लेबाज रोशन ऑन स्ट्राइक, स्वीप करना चाहते थे, टिप्पा बिल्कुल ऑफ टाइम के बाहर, और बल्लेबाज बैक टू द पैवेलियन जा रहे रोशन। 34 रन बनाए, 10 गेंदों का सामना किया, लेकिन डगआउट में से एक बार वो तालियां बजने वाली है रोशन के लिए। शानदार बल्लेबाजी रही है। स्ट्रायकर त्याचबरोबर पृथ्वी वॉरियर्स संघाचा संघनायक आपण मंचावरती यायचे, लगेच मंचावरती यायचे। दोन्ही संघाचे कॅप्टन ऋतिका स्ट्रायकर आणि पृथ्वी वॉरियर्स अगदी लगेच धाबत या ठिकाणी मंचावरती यायचे। पळत या लवकर। प्रमोद शेडगे मी तुमच्यापर्यंत येतोय, मला वाटतं मंचावरती आपण यथोचित सन्मान देखील करणार। ओव्हर टू प्रमोद। चला लवकरात लवकर ऋतिका स्ट्रायकर्स संघाचा कॅप्टन प्लीज लवकरात लवकर आपण यायचंय। पृथ्वी वॉरियर्स आणि ऋतिका स्ट्रायकर्स असा आपण सामना पाहणार आहोत। आणि तुम्हा सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व, हक्काचा माणूस, आपला माणूस, लोकप्रिय विद्यमान आमदार राजेदादा पाटील, राजेजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करणार आहोत। शेखरजी कोळी साहेब सुद्धा आज उपस्थित झालेले आहेत, त्यांचं करूया आपण वेलकम। आणि नेहमीच राहुल दादा यांच्या विविध कार्यक्रमाला राजेजी पाटील साहेब हे सातत्याने येत असतात। दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत। पिंटू सिंग आणि वीरू या ठिकाणी आपण पाहत आहेत, कॉइन स्पिन केला जाईल। या ठिकाणी WPL आणि वाली प्रीमियर लीग असं मात्र कॉइन आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल। तर विद्यमान आमदार राजेशजी पाटील साहेब यांना मी विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते हा कॉइन यावेळेला स्पिन केला जाणार आहे। WPL आणि वाली प्रीमियर लीग असं कॉइन बनवलेला आहे या वाली प्रीमियर लीगचा। या पण राजेजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केला जातोय। पिंटू सिंग कॉल करतील WPL, परंतु वाली प्रीमियर लीग आलेला आहे। तर मी विनंती करेन वीरू, ज्यादा समय नहीं लूंगा, टॉस जीता है, काय फसले रहेगा, फील्डिंग लेंगे। थँक्यू व्हेरी मच। दोन्ही संघांना ऑल द बेस्ट असेल आणि या वेळेला ऑल द बेस्ट राजेजी पाटील साहेब या ठिकाणी आपण पाहत आहेत।
त्या ठिकाणी शेक हँड करत त्यांना शुभेच्छा देत आहेत आणि राजेजी पाटील साहेब विद्यमान लोकप्रिय आमदार, हक्काचा माणूस, आपला माणूस, नेहमीच नागरिकांचे प्रश्न मात्र सोडवण्यासाठी तत्पर असणारं असं नागरिकांच्या गळ्यातले ताईत बनणारं असं व्यक्तिमत्व आपण पाहत आहेत. त्यांचा यथोचित स्वागत सन्मान आपण मायेची उबदार शॉल जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं करूया सहर्ष स्वागत. प्रेमळ शॉल आपण पाहत आहेत राहुल दादा या स्पर्धेचे करते धरते आणि नेहमीच सारंग मित्रमंडळाचे अध्यक्ष आणि खऱ्या अर्थानं समाजसेवक वालीगावचे आपण पाहत आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते यावेळेला सन्मान केला जातोय. राजेजी पाटील साहेब एक बोलकं वक्तृत्व, सातत्याने मार्गदर्शन करणारं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. मी आमदार साहेबांना विनंती करेन, राजेजी पाटील साहेबांना, की आपण मनोगत व्यक्त करावं. शेखरजी कोळी साहेब या ठिकाणी आहेत. राजेजी पाटील साहेब यांचे मित्र आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर शेखरजी कोळी साहेब आपलं सुद्धा खूप खूप धन्यवाद आहे आणि मी थोडक्यात मनोगत व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी विनंती करेन. माननीय आमचे लाडके आमदार यांच्याकडे अशी विनंती आहे, आता मी बोललो राहुल आणि आम्ही, हे ग्राउंड या मुलांनी एवढं जोपासलेलं आहे, हे याच्यापेक्षा चांगलं व्हावं याच्याकरता प्रयत्न करावं. पण तात्पुरता एक छोटीशी आमची तुमच्याकडे विनंती आहे. हे समोरचं गेट दिसतं, इथे एक श्री वालवादेवी क्रीडा संकुल, आमदार हितेंद्र ठाकूर आप्पा मैदान असे एक कमान आणि गेट असावं, जेणेकरून इथे बाहेरच्या गाड्या किंवा इतर लोक येऊन या ग्राउंडची नासधूस करणार नाही, एवढी विनंती आहे. आता आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. वालीव प्रीमियर लीग 2023 चे आयोजक माझे परममित्र बंधू राहुलजी, या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक, का ज्यांनी माझ्या राजकारणाच्या सुरुवातीच्या पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत माझ्यासोबत सतत सावलीसारखे असणारे आणि वेळोवेळी मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक आदरणीय अरविंद सर, माझ्यासोबत आलेले माझे मित्र शेखर कोळी, या प्रीमियर लीगसाठी ज्याने मेहनत केली आयोजनासाठी, ते सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, उपस्थित सर्व खेळाडू बंधूंनो, खरं म्हणजे ह्या वसईच्या नगरीमध्ये पूर्वेला असलेलं एक महानगरपालिकेच्या मालकीचं हे एक महत्त्वाचं असं खेळाचं मैदान इथे चांगल्या परिस्थितीमध्ये राखून ठेवलेलं आहे. आणि मला बऱ्यापैकी आठवतं आहे की जेव्हा ग्रामपंचायत वालीव अस्तित्व असताना या ठिकाणी अशी टेकडी होती आणि ही टेकडी त्याच्यावरची माती काढून हे मैदान खेळाचं तयार झालं पाहिजे असं तत्कालीन त्यावेळची ग्रामपंचायतची बॉडी आणि कार्यकर्ते यांनी एक योजना आखली आणि त्याप्रमाणे ते पूर्णत्वास नेत असताना अतिशय चांगल्या प्रकारे त्यांना यश आलं. त्यांना त्रासही सहन करावा लागला, काही काहींच्या तक्रारी झाल्या, परंतु त्याला न जुमानता हे खेळाचं मैदान झालंच पाहिजे. मला अजून एक गोष्ट आठवते, तेव्हाचे काही आदिवासी संघटनांचे लीडर होते, त्यांनीसुद्धा ह्या खेळाच्या मैदानाला वालवादेवी आणि आप्पा हितेंद्र ठाकूर मैदान असं नाव देण्यासाठी विरोध केला होता. तरीसुद्धा त्याला जुमानलं नाही. कारण हे सांगण्याचं कारण असं की आता सरांनी विषय काढला म्हणून ह्या जुन्या स्मृतींना उजाळा द्यावासा वाटला मला म्हणून. आणि ह्या सगळ्या मंडळींनी तेव्हाच्या, म्हणजे अरविंद सर असतील, गोविंद पाटील साहेब असतील, रमेश गोरकर साहेब असतील, किशोर धुमाळ, जे काही आपले तत्कालीन ग्रामपंचायतचे सदस्य किंवा आपल्या बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते जे आजही कार्यरत आहेत, यांनी एक ठाम निश्चय केला की इथे हे मैदान काही झालं तरी आपण केलं पाहिजे. आणि त्याला यश आलं आणि त्याने तो टिकाव दिला. हे खरं म्हणजे पाटील सर तुमचं यश आहे, हे असं मी मानतो. नाही आहे ना, हे खरं तुमचं यश आहे. जर तुम्ही नसतात त्यावेळेला एकत्र हे निर्णय घेण्यासाठी सक्षम, तर हे झालंच नसतं. आणि झाल्यानंतर ते टिकवणं पण कोणीतरी आवश्यक आहे. आज राहुल तुम्ही टिकवता, सरांनी सांगितलं की हे मैदान खेळाचं साफ वगैरे तुम्ही करता, खूप आनंद वाटला ऐकून. खरोखर मनासारखं एक जे काम असायला पाहिजे हे तुम्ही करतात, याच्याबद्दल तुमचं खूप कौतुक. तुम्हाला तुझ्या सगळ्या टीमचं, जे कोणी काम करतात त्यांचं. कारण शेवटी जीवन जगत असताना प्रत्येकाच्या जीवनामध्ये अनेक क्षण असतात,
सुखाच्या असतात, दुःखाच्या असतात. आपण दैनंदिन जीवनामध्ये काम करतो, कुटुंबासाठी मेहनत करतो, त्याच्या जबाबदाऱ्या पार पडतो, परंतु त्याच्या पलीकडे सुद्धा एक सात्विक आनंद, स्वानंद ज्याला आपण म्हणतो, तो खेळातून मिळत असतो. आणि खेळातून मिळत असताना त्याच्यासाठी जागा नसेल तर खेळ नाही खेळू शकत आपण. आणि ते खेळायची जागा पण सुंदर छाप ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. हे कोणतरी घेतली पाहिजे. हे काही कोणीतरी ठरवून दिलेली का मोबदला देऊन घेतलेली जबाबदारी नसायला पाहिजे. ती तुम्ही करता, त्याच्याबद्दल तुमचं खास कौतुक आहे. आणि त्याच्यामुळे ह्या ज्या मैदानाचा इतिहास आहे हा एवढ्या वर्षाचा तो आहे, आता टिकून आला आहे. मगाशी माझ्या मनामध्ये ते आलं होतं, तेच तुम्ही बोलून दाखवलं की इथे अनेक वेळेला आपण बघतो की हे समोरचं फ्रंटला गेट नसल्यामुळे अनेक इथे उपद्रवी मंडळी असते, आतमध्ये काहीतरी उपद्रव करत असतात रात्रीचं वगैरे. एक बाजूला जागा मोकळी आहे, त्याच्यामध्ये काहीतरी झालं चांगलं लेवल तर ते सुद्धा अजून एक्स्ट्रा कामाला येईल. तर निश्चितपणाने हा जो विषय अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे एक निश्चित सांगेन की त्वरितच ह्या संदर्भामध्ये महानगरपालिकेच्या आयुक्तांशी मी बोलेन आणि हे लवकरात लवकर कसा हा संपूर्ण पुढचा गेट आणि हे कंपाऊंड त्याला करता येईल तर हे आपण निश्चित करू. आणि चांगला विषय घेतला सर, कारण शेवटी मला ते करणं ही माझी जबाबदारी जरी असली तरी पण ह्या भविष्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, ते मुलांच्या खेळाच्या भविष्या दृष्टिकोनातून. आणि अजून एक मला एक गोष्ट याच्यामध्ये सांगावीशी वाटते की आताच आपला कलाक्रीडा महोत्सव उद्या सुरू होतोय वसई तालुका आणि खूप त्याच्यामध्ये मैदानी खेळ होतात. आणि आज आपण बघतो त्या खेळाच्या मैदानामध्ये एवढे खेळ होतात, कलेचे स्पर्धा होतात, अनेक मुलं त्याच्यातनं पुढे आली, अगदी नॅशनल लेवलला गेली, आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा गेली. आणि त्याच्या अगोदर हे डिसेंबर महिना सुरू झाला की वसई नवघर माणिकपूरचा कला क्रीडा महोत्सव होतो, माणिकपूर आपला नाला सोपाऱ्याचा होतो, विरारचा होतो. आता हे तेव्हाच्या नगरपालिका असताना त्यांनी चालू केलेला आणि त्यांनी एक असं कंपल्सरी केलेलं आहे की बाबा वसई माणिकपूरला असेल तर जुचंद्रपासूनच्या शाळा बोलवायच्या, वालीवपासून शाळा बोलवायच्या, सोपाऱ्याला असेल तर ते पेल्लारपासून बोलवायच्या, विरारला असेल तर ते शिरसाटपासून बोलवायच्या. परंतु मी त्यांना एक लक्षात आणून दिलं की जे माझ्या लक्षात आलं की ह्या परिसरामध्ये तर खूप शाळा झाल्या, खूप कामणपासून जर आपण विचार केला हायवेला वाली झालं, सातिवली झालं, गोखिवरा झालं, चांदीप, धान्य, बिलालपाडा, इथे 100 शाळा असतील. आणि आम्ही किमान 100 तर असणार, त्या जास्त पण कमी नाही. मग ह्या मुलांना तिथपर्यंत जाणं सोपं नाही, सहज शक्य नाही. आणि त्याच्यामुळे ह्या ग्राउंडवर ती एक स्पर्धा व्हावी असं मी एक इच्छा व्यक्त केली. कमिशनर बोलले निश्चित तुमची सूचना स्वागतार्ह आहे. त्यांनी त्वरित त्यावेळेला हे जे आपले आयुक्त आहेत जे खेळाचं सगळं व्यवस्थापन बघतात त्यांना सांगितलं या बाबतीमध्ये नियोजन तुम्ही करा. यावर्षी गेलं पण पुढच्या वर्षी निश्चित ह्या ग्राउंड ह्या इतर स्पर्धा होतील अशा दृष्टीने आपण प्रयत्न करू आणि त्या आयोजित करण्याच्या दृष्टिकोनातूनच आपण तो होतील असं प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून ह्या परिसरातील खेळांना इतर सुद्धा मैदानी खेळांना त्यांना चालना मिळेल असं मला इथे नमूद करावं वाटते. आणि खूप तुम्ही सूचना केल्या, ह्या सूचनेचं निश्चित पालन करण्याचा मी प्रयत्न करेन आणि लवकरात लवकर आपण करू ह्या गेट असं आपणास मी वचन देण्यापेक्षा मी त्याच्यासाठी योग्य प्रयत्न करेन असं मी आपल्याला सांगू इच्छितो. आणि पुन्हा एकदा राहुल, दरवर्षी तू हे चांगलं स्पर्धा आयोजित करतोस सर, तुमचा आशीर्वाद सगळ्या टीमचा, सगळ्या लोकांना एकत्र घेऊन करतोस, ही खूप महत्त्वाची गोष्ट, ही खूप चांगली आहे. ही मुलं सगळी तुझ्याकडे आतुरतेने बघतात, खेळतात, पुढचे भविष्यातले हे क्रिकेट खेळणार ना तू, हां, तर हे खेळ बघत बघत मोठे होणार, अजून त्यांच्यामध्ये क्षमता वाढणार. कीप इट अप आणि गुड, व्हेरी गुड, थँक्यू. खूप खूप धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या. राजेजी पाटील साहेब यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि लवकरात लवकर ते पूर्ण होईल आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमीच सातत्याने प्रेरणास्त्रोत राहिलेले आहेत. धन्यवाद राजेजी पाटील साहेब, आपण अमूल्य वेळ दिलात त्याबद्दल राहुल दादा आणि अरविंद पाटील साहेब यांच्या संपूर्ण टीमकडून एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात मात्र त्यांचा मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करूया आणि जाऊया मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी मात्र 6 षटकांमध्ये काय स्थिती आहे हे जाणण्यासाठी संतोष चव्हाण आणि प्रशांत आदवडे सर यांच्या समवेत पुन्हा एकदा मात्र आपण जाणार आहोत 6 षटकांमध्ये. परंतु त्या अगोदर जर आपण विचार केला तर डीजेला सुद्धा संधी आपण देणार आहोत आणि टार्गेट यावेळेला जे काय आहे ते मात्र या ठिकाणी आपण जाणणार आहोत. पहिल्यांदा टार्गेटकडच्या दिशेने जाऊया, कारण 80 धावा झाल्यात. 81 धावांचं आव्हान ठेवलं गेलेलं एक अप्रतिम बॅटिंग मैदानावरती झाले. अर्थात 81 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने होतोय स्पृहा 11 कडून ते देखील पाहण्यासारखं असेल.
स्वार्थाला जिथे काळजात थारा नसतो तिथे फक्त निर्व्याज सहकार्याचा पारा असतो. मनात उत्साहानं भरलेला वारा असतो. तिथल्या आग्रहात नम्रतेचा दरार असतो. आपल्या सर्वांचे लाडके आमदार आदरणीय साहेबांचा राजूजी पाटील साहेब निश्चितच आपलं अनमोल असं मार्गदर्शन या ठिकाणी आम्हाला लाभलंय. लवकरच प्रवेशद्वार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल, त्याचे आश्वासित आपल्याला केलं गेलेलं आहे. आपल्याला कॉम्बॉक्स देखील पाहायला मिळतोय. कॉम्बॉक्स या ठिकाणी हार्दिकच्या माध्यमातून आणि TCPची टीम यावेळेला अत्यंत सुंदर प्रकारचं काम करते. मैदानावरती संतोष आपण बघितलं तर धीरजाचा विकेट गेल्यानंतर, धीरज या ठिकाणी बाद झाल्यानंतर ज्या पद्धतीने रोशन आणि शिवमने बॅटिंग केले त्याचं कौतुक व्हायलाच हवं. निश्चित स्वरूपामध्ये युवा खेळाडू, मी म्हटलं का होतं की वाल्यूचं भविष्य आहे, मी असं म्हटलं आणि ते झालं नाही, पण त्यांनी ते करून दाखवलंय. रोशन 7 चेंडूमध्ये त्याच्या बॅटमध्ये आपण 34 धावा बघितल्या आणि त्याच्यानंतर शिवमने देखील चांगला संघर्ष केला. त्याच्या पण बॅटमध्ये 31 धावा आपण बघितल्या होत्या. या दोघांनी अशी बॅटिंग केली. त्याच्यानंतर जेव्हा फिनिशिंग टचची आवश्यकता होती, रोहनच्या बॅटमधून देखील आपण षटकार बघितला. त्या अनुषंगाने म्हणल्या त्या 80-81 धावांचं आव्हान आहे. ते पाठलाग करण्याच्या अगोदर आपण जावं DJ मास्टरकडे, त्यांना देऊयात एक छोटीशी संधी आणि त्याच्यानंतर मैदानाच्या दिशेने वळूयात. का स्वागत है, आप देख रहे हैं WPL 2023 और 7वां संस्करण क्वालिफायर का ये पहला मुकाबला. बल्लेबाज मैदान के अंदर आ रहे हैं धीरे धीरे. दिल्ली के ऊपर रहेगा पूरा दारोमदार, क्योंकि 81 रन आपको बनाने हैं, तो इसका मतलब है कि आपको आखिर तक खेलने की जरूरत है. तो सामने से SPL सुपर किंग जो टीम है ना, यहाँ मेरे हिसाब से नीलेश का विकेट जल्दी एक बार फिर चटकाने की कोशिश करेंगे. बैटल है, धीरज का विकेट गिरने के बाद बहुत बढ़िया प्रदर्शन बल्लेबाजों का रहा है. लेकिन एक सिक्के का एक पहलू आपने देखा है, सिक्के का दूसरा पहलू भी देखना बहुत जरूरी. TCP लाइव, महेंद्र सर आपका स्वागत है. कॉम्बॉक्स में एक बार फिर महेंद्र सर ज्वाइन हो चुके हैं और आज बहुत स्मार्ट भी लग रहे हैं. नीलेश सांबरे और शबुल्ला मैदान के अंदर. रूपेश कनोजिया के हाथ में गेंद है. विकेट के पीछे धीरज जाम, एक थर्ड मैन पॉइंट खावा एक्स्ट्रा कवर और उसके साथ एक खिलाड़ी मिड ऑफ क्षेत्र में. ऑफ साइड पर 5 खिलाड़ी है, ऑन साइड पर 4 खिलाड़ी 3 दायरे के अंदर है और लॉन्ग ऑन का खिलाड़ी बाउंड्री लाइन की तरफ रखा हुआ है. पावर प्ले का ये बहुत महत्वपूर्ण ओवर. स्ट्राइक रन पर बल्लेबाज तैयार है बल्लेबाजी करने के. नीलेश सांबरे ऑफ टॉप के बाहर गेंद थी, ऑफ साइड पर खेलना तो चाहते थे. गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है. चकमा देते हुए गेंद चलेगी विकेट कीपर की तरफ. धीरज जहां भी इस गेंद को अच्छी तरह से क्लीन तरीके से फील्ड यहाँ गैदर नहीं कर पाए, तो पहली गेंद पर बिंदी है रूपेश कनोजिया का अच्छा स्टार्ट. आपल्या पॉकेटमध्ये जर पैसे असतील तर नक्कीच आपण क्रिसमसची पार्टी जोरात करू शकतो. आणि तशाच प्रकारे रुपेशच्या पॉकेटमध्ये बघितलं 80 धावा आहेत, तर मग तो बिंदास न घाबरता बॉलिंग करणार आहे, याच्यामध्ये कुठली शंका नाहीये. पहिला चेंडू दर्जेदार होता. संतोष, मैं तो समझ सकता कि 434 भी सेफ नहीं थे. तो यहाँ अगर देखे बैंक बैलेंस है, लेकिन क्रिकेट में अगर देखे फुल टॉस गेंद ऑन साइड पर, फुल टॉस पर बिल्कुल यहाँ अगर देखे तो प्रहार किया, गेंद बॉलिंग लाइन के बाहर जाते हुए 4 रनों के लिए WPL दमदार चौका. के साथ नीलेश सांबरे ने आगाज किया. लो फुल टॉस गेंद थी, ऑन साइड पर स्वीप किया, डीप मिड विकेट बाउंड्री लाइन की तरफ जाती हुई गेंद. एक दर्शनीय स्ट्रोक नीलेश सांबरे का. रूपेश कनोजिया गेंदबाजी कर रहे हैं, रुक गए हैं. वो बैंक बैलेंस के बारे में एक बार फिर बहुत चर्चा सुन रहे थे, इसलिए रुक गए हैं. इंटरेस्टिंग मैच है. 81 रन का टारगेट है. अगर टारगेट बड़ा है तो किसी 2 गेंदबाजों को आपको टारगेट करने की जरूरत है, तभी जाकर रन बन सकते हैं. रूपेश कनोजिया बैकवर्ड चले गए, आंसर पर खेल दिया, खिलाड़ी दायरे के अंदर मौजूद है. भाग रहे खिलाड़ी, क्या गेंद रुकने वाली है? गेंद नहीं रुकने वाली. 4 रन. बैक टू बैक दूसरा चौका बल्लेबाज नीलेश सांबरे का. मिला मौका और जड़ दिया शानदार दमदार WPL चौका. आपण बघितलं तर आपल्यामध्ये आगमन झालंय सन्माननीय आदरणीय कुणालजी किरी साहेब फ्रॉम, आपण बघितलं तर
आपण बघू शकतायत कुणालजी किनी साहेब फ्रॉम मालजीपाडा त्यांचं देखील आगमन झालंय. मोस्ट वेलकम. हॉटेल बघितलं तर तास मिलन हॉटेल तानसा मिलनचे ओनर आपल्याला पाहायला मिळतात. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल कुणाल दादा. मोस्ट वेलकम. रुपेश कनौजिया गेंदबाजी कर रहे हैं. स्कोर 8 रन बगैर किसी नुकसान के. नीलेश सांबरे 8 पर बल्लेबाजी कर रहे. इंपॉर्टेंट पारी अपनी टीम के लिए. ऑफ टाइम के बाहर अच्छा स्ट्रोक है. गेंद बाउंड्री की तरफ ट्रैवल हो रही है. खिलाड़ी बिल्कुल मौजूद, इनके पास कोई मौका नहीं है. इनको दिखती है छोटी सी दरार. रन ढूंढते 4. गेंद बाउंड्री की तरफ फरार. मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार. रूम दिला तर रूमचं भाडं भरावं लागलं रुपेश कनौजिया याला. 2 डॉट आलेत पण त्याच्यानंतर आपण बघितलं 3 बाउंड्रीज देखील आल्यात. 3 चौकार अशा सुरुवातीची आवश्यकता होती. स्पृहा 11 संघाना. निलेश सांबरे चांगली फटकेबाजी करतोय. अकुटप्पे चेडू फक्त सोडून देण्याचा प्रयत्न होता. वाईटची अपील होती पण मिळणार नाहीये. षटक क्रमांक बघितलं तर 1 ची समाप्ती झाली. धावसंख्या धावून पोहोचली ती 12च्या आकड्यावरती. स्पृहा 11 संघ बिनगडी बाद अशी स्थिती. येणारा 30 चेंडूचा खेळ बाकी असेल. विजयाकरता 69 धावसंख्येची आवश्यकता. त्या अगोदर छोटासा ब्रेकच्या नंतर मैदानाच्या दिशेने वेळ. खिलाड़ियों का स्वागत. आप देख रहे हैं WPL 2023 और आज का ये बहुत इंपॉर्टेंट मुकाबला. और दोनों टीमें सक्षम टीमें, संतुलित टीमें हैं. परेश ने प्रभावित किया. बहुत अच्छी गेंदबाजी रही है. परेश इस पक बॉलिंग मार पर सामना करेंगे सैमुल्ला. स्कोर 12 रन बगैर किसी नुकसान के. अच्छा स्टार्ट बल्लेबाजों ने जरूर किया है. बैकफुट चले गए आंसर पर. गेंद को खेल दिया. खिलाड़ी बट बताए ना दिया. कैच आउट. रोशन का दिन आज बहुत अच्छा चल रहा है. सैमुल्ला बैक टू द पेविलियन. और रूपेश के बाद अब परेश ने यहां अच्छी गेंदबाजी की. बहुत बढ़िया गेंदबाजी. पहले विकेट का पतन. गॉन. मध्ये महाराष्ट्रामध्ये देखील चांगलं चर्चित हे चॅनल राहिलं आणि तसेच महेंद्र दादा यांनी देखील दर्शवलं की आता आम्ही स्वतःची ऑफिशियल ॲप देखील लॉन्च केली आहे. ज्यावेळेस लीग फॉर्मॅट असेल किंवा एक फॉर्मॅटची टुर्नामेंट असेल, तुम्ही सर्व अपडेट माहिती त्याच्यावरती बघू शकता. पॉईंट टेबल, कोणी किती धावा बनवल्यात, कोणी विकेट घेतल्यात ते देखील दर्शवलं जातंय TCPच्या माध्यमातून. एक सल्यूट असेल महेंद्र दादा आणि त्यांच्या कंपनीला देखील. संतोष, दूसरी बात देखिए, जो स्कोरबोर्ड का इस्तेमाल हो रहा है वो बिल्कुल वर्ल्ड कप में इस्तेमाल हुआ था. वर्ल्ड कप में एक बार फिर इसका इस्तेमाल हुआ था. 12 रन 1 विकेट के नुकसान पर. क्वालिटी टूर्नामेंट में अगर देखें तो बहुत सारी अच्छी चीज़ है, लेकिन राहुल जी गलत हमेशा एक बार फिर हर चीज़ में क्वालिटी में मेंटेन करना चाहते हैं. परेश अपने बॉलिंग मार्ग पर तैयार. 12 रन 1 विकेट के नुकसान पर. दूसरा ओवर प्रगति पर. नए बल्लेबाज जमीर मैदान के अंदर आए हैं. ऑफ टाइम के बाहर गेंद थी. बाहरी किनार लगा था. गेंद चली गई. इस वक्त फ्लाई स्लिप पर. रन लेने का कोई अवसर नहीं है. शानदार गेंदबाजी परेश द्वारा. रुपीस थोड़ा सा महंगे साबित हुए, लेकिन परेश ने बहुत बढ़िया अच्छी गेंदबाजी की अभी तक. छोटा पॅक आहे, बडा धमाका आहे. चांगलं प्रदर्शन करतोय परेश. नक्कीच आम्ही म्हटलं होतं की WPLच्या नंतर एका फॉर्मॅटमध्ये खेळताना दिसेल. स्वतः करणार त्यांनी देखील दर्शवलं होतं की याचा लवकरच डेब्यू होणार आहे, याच्यामध्ये कुठली शंका नाहीये. निलेश स्ट्राईक केंडवरती आहे. निलेशला आता जास्त वेळ घ्यावा लागणार नाही, कारण की निलेश सेट झालाय. 6 मध्ये 12 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. आणि तसेच स्पृहा 11 संघ आणि तसेच आपण सर्व बघितलं प्रेक्षक ते देखील वाट बघत असतील की निलेशची बॅट तडपली पाहिजे. ज्यावेळेस निलेशची बॅट चालते ना सर, सर्व प्रेक्षक वर्ग एकदम खुश होत आहेत. याच्यामध्ये कुठली शंका नाहीये. देखिए, यहाँ टोटल बिल्कुल बहुत बड़ा है, तो निलेश को यहाँ ज्यादा देर तक खेलने की जरूरत है. विकेट के ऊपर रुक कर बल्लेबाजी करने की जरूरत है. परेश ब्रॉकल में गेंद. अच्छी गेंदबाजी. प्रशंसा करनी चाहिए और परेश की, जिस तरह से वो गेंदबाजी कर रहे हैं, जिस तरह से एक बार फिर देखिए बदलाव कर रहे हैं. अच्छा वेरिएशन इनके पास. 14 रन 1 विकेट के नुकसान पर. और पूरे टूर्नामेंट में मैंने संतोष ये देखा कि परेश जो है ना, जो दिग्गज खिलाड़ी उनके खिलाफ अच्छी गेंदबाजी की है. तो इस खिलाड़ी का भविष्य उज्जवल है. मोठ्या मोठ्या खेळाडूंना नक्की धूळ चढवली आणि तोच परेश, कारण की समोर उभं राहू दिलं नाहीये. आपण बघितलं तर WPL मधील बरे असे मोठे खेळाडू बघितले, त्यांना उभं राहून दिलं नाही. कदाचित जमीर सय्यद
यावेळेस कॅच बघा, कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टूर्नामेंट देखील होऊ शकतो. शिवम चौधरी, उड़ता हुआ शिवम. क्या जबरदस्त, एक बार फिर वो कैच लपका गया. एक्शन रिप्ले बहुत इंटरेस्टिंग है. शोक अगर देखे तो स्ट्रोक बहुत बढ़िया था. यहाँ से थोड़ा ऑफ टाइम के बाहर गेंदों को रखने की कोशिश कर रहे हैं बार बार. देखिए वह परेश, और उसके बाद में क्या हुआ था, थोड़ा ऑफ टाइम के बाहर है शफल हुए और एक बहुत अच्छा स्ट्रोक खेल दिया था. फ्लैट गेंद आई, बाउंड्री लाइन की तरफ खिलाड़ी मौजूद. सुंदर कैच, सुंदर कैच लिया गया. उड़तमा पंची है शिवम, सत्यम शिवम सुंदरम. पहले रोशन, अब शिवम. लोग कामयाबी लोग जो है ना कामयाबी के पीछे भागते हैं, और कामयाबी जो है ना मेहनत के पीछे भागती है. मेहनत रंग ला रही है और कमाल का प्रदर्शन रोशन और शिवम का. 14 रन 2 विकेट के नुकसान पर. सर कदाचित आपण शिवमचा टी शर्ट काढून बघायला पाहिजे. आतमध्ये सुपरमॅन तर नाही लपलाय, दर्जेदार कॅच पकडलाय. आणि तसेच हा कॅच आपण पहिल्या इनिंग मध्ये देखील बघितला होता जिया चौधरीचा देखील. सेम कदाचित ऍक्शन रिप्ले, फक्त खेळाडू चेंज झालेत. बिल्कुल अद्भुत अद्भुत फील्डिंग का नजारा. 81 रन आपके पास बैंक बैलेंस है, लेकिन उच्च कोटि की फील्डिंग हो रही है. ऐसे कैच लपकते नहीं, चिपकते हैं. पण सर कॅच पकडलाय, हे इम्पॉर्टंट आहे. जियात बॅटिंग करण्याकरता आलाय. पहिला चेंडू जियात करता फुल टॉस पाठीमागे रोशन, त्याला बीट करून चेंडू निघून जाईल. प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये 4 धावन करता या 4च्या मदन धावफलक वाढेल, धावून पोहोचेल ते 18-18च्या कृती. 2 षटकांची इथून समाप्ती झाली. परेशच्या खात्यामध्ये 2 विकेट. यंग टॅलेंटेड खेळाडू आहे, टॅलेंट कुठून कुठून भरला आणि त्याचं देखील उदाहरण दिलं जात आहे आणि प्रेक्षकांची देखील बरीच साथ लाभली जाते. स्प्रे घेऊन जायचे मदन दरम्यान. चौबीस गेंदे और 63 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. फिलहाल अच्छे अपडेट आप देख रहे हैं. क्वालिफायर नंबर 1 चल रहा है. दोनों टीमें तगड़ी टीमें हैं, संतुलित है और दावेदार है. ये उम्मीदवार नहीं दावेदार है, क्योंकि टॉप पर पहुंच चुकी है. शानदार प्रदर्शन रहा है पूरा 11 और एसपीएल सुपर किंग का. स्प्रे की जरूरत है मैदान के अंदर. कुछ देर के लिए खेल रुका हुआ है और बहुत ही बेहतरीन तरीके से एक बार फिर चलते तो तब तक हमारे पास समय है. हमारे स्पॉन्सर जिन्होंने हमें बहुत सपोर्ट किया है और इसके कारण ये टूर्नामेंट सफल हो रहा है, सफल हो रहा है, बिल्कुल सफल हो रहा है. शुक्रिया दोस्तों. फर्स्ट प्राइज 60,000 स्पॉन्सर बाय मुदीर भाई स्काई डेवलपर एमएम डेवलपर्स. सेकंड प्राइज ममता भाई बसेरा गार्डन. थर्ड प्राइज थर्ड एंड फोर्थ प्राइज सतीश मोहिते सीओ सारथी फाउंटन. मैन ऑफ द सीरीज ब्रांडेड साइकिल सुनील सोनावणे, राकेश शर्मा, समीर कडुलकर, थैंक यू वेरी मच. मैन ऑफ द मैच स्पॉन्सर बाय राहुल आत्माराम गरत, दलविंदर सिंह राही, प्रताप सिंह पथलवाड़, एमन सिंह रानावत. उसके साथ कोल्ड ड्रिंक थम्स अप विजय यादव, ओम साई होटल, इंटरनेट गणेश पाटिल, सिटी जोन. थैंक यू वेरी मच. स्पेशल थैंक्स फॉर ऑल अवर स्पॉन्सर. और चैतन्य भगत, कृपेश पाटिल, शंकर कदम, रोहन पाटिल, सूर्यकांत पवार, सचिन पायगावकर, शरद बनकर, जय मल्हार ट्रांसपोर्ट, जगदीश बोहिर, संदेश पंडित, बाबा ताकमोगे, दत्त गुरु. थैंक यू वेरी मच. आपके बदौलत ये टूर्नामेंट बिल्कुल अच्छा हो रहा है. हमारा ग्राउंड स्टाफ, लाइव टीम, अंपायर, कॉमेंटेटर सब ने मिलजुल कर बहुत अच्छा काम किया है. पिक्चर सुपरहिट कधी होतो जेव्हा एखाद्या कामामध्ये आपण सगळ्यांनी चांगलं कॉन्ट्रीब्युशन होतो, चांगलं कॉन्ट्रीब्युशन देतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट जेव्हा एक भट्टी होते आणि त्यानंतर पिक्चर सुपरहिट होतो. आणि तीच गोष्ट या ठिकाणी आपण पाहू शकता WPLच्या माध्यमातून झाले. आयोजकांची जी संकल्पना आहे ती अत्यंत सुपीक आहे. राहुल दादा या ठिकाणी असेल किंवा त्यांची संपूर्ण टीमच्या माध्यमातून, आणि त्यामुळे यावेळेला ही स्पर्धा कमळाची यशस्वी ठरलेली आहे. रुपेश कडोज आला बॉलिंग मार्कवरती. पहिल्या षटकामध्ये 3 बाउंड्रीज झाल्या होत्या, 12 धावा खर्ची पडला होता, पण कमबॅक करावा लागेल. स्ट्राईक एंडवरती निलेश. आखोट टप्प्याचा चेंडू दर्जेदार आहे. टप्पा पडल्याच्या नंतर बाउन्स प्राप्त झाला. दर्जेदार कमबॅक आहे. रुपेश करोजिया याच्या अगोदरच्या षटकामध्ये निलेशच्या बॅटमधून 3 बाउंड्री आल्या होत्या, पण पहिला चेंडू अचंबित करणारा होता निलेश सांबरे याला. धावसंख्या 18-18 81 धावांचा 1 चेस करायचंय. रुपेश पुन्हा एकदा सज्ज होऊन आपल्या बॉलिंग मार्कवरती. यावेळेस पारतो टाकण्याचा प्रयत्न, फटका फसलाय चेंडूच्या खाली. रोहन वरेकर, कॅच पकडला जाईन, अर्थात तिथे मॅच पकडली जाईन. द बिग मॅन निलेश सांबरे इज गॉन. क्या जबरदस्त प्रदर्शन. पहले एक बार फिर शुरुआत की थी रोशन ने, उसके बाद में शिवम, अब रोहन.
सत्यम शिवम सुंदरम, रोहन रोशन और शिवम, क्या क्या प्रदर्शन है, जबरदस्त फील्डिंग का नजारा, अद्भुत कैच लपका गया था शिवम द्वारा। स्कोर अगर देखें तो 18 फॉल ऑफ 3 विकेट, तीसरा ओवर प्रगति पर। रिक्वायरमेंट देखिए संतोष कहाँ चला गया है, 17.18 के अवसर से आपको रन बनाने हैं। करंट 7.71 का, और नीलेश सांबरे बहुत ही डेंजरस बल्लेबाज, और इनका विकेट गिरने के बाद कॉन्फिडेंस और बढ़ता हुआ इस मुकाबले में एसपीएल सुपर किंग की टीम का। देख के धाव दिली नाहीये, प्लस विकेट आली आहे। नपी तुली गेंदबाजी कर रहे, स्कोर 8 रन 3 विकेट के नुकसान पर। ओवर तीसरा प्रगति पर है। रुपेश कन्नौजिया गेंदबाजी कर रहे और सामने बल्लेबाज बल्ली। फुल टॉस के अनाउंसर पर खेल दिया, लेकिन 4 खिलाड़ी बॉर्डर पर रखे हुए हैं, और वो गाना भी बज रहा है उड़ी उड़ी जाए, लेकिन बेहतरीन फील्डिंग, बहुत ही बेहतरीन फील्डिंग। साहिल कुमार हमेशा करते पलटवार, यहाँ अच्छा एक बार फिर प्रेजेंस ऑफ माइंड था। स्कोर 19 3 विकेट के नुकसान पर है। मैं एक बार फिर आपकी तरफ आ रहा हूँ, लेकिन उससे पहले ये कहूंगा कि जिहाद के ऊपर मेरी नजर रहेगी। जिहाद किस तरह से बल्लेबाजी करेंगे। बल्ली का फॉर्म इतना अच्छा नहीं चल रहा है, लेकिन उनके लिए एक अच्छा मंच है, क्योंकि एक बड़ा मैच चल रहा है जिसमें आपके जो रिकॉग्नाइज बल्लेबाज डगआउट की तरफ चले गए, यहां से हीरो बनने का मौका है। जिहाद वरती जिम्मेदारी आहे, जिम्मेदारीतून पार पाडावी लागेल। एक्सपिरियन्स खेळाडू आहे, अनुभव कुठून कुठून भरलाय, पण तो इथे साध्य करावा लागेल। यावेळेस बघितलं तर बॅटची कडा लागली होती की काय, नाही। 22च्या स्वरूपामध्ये मिळतील या 2 धावा। या 2च्या मदतीने धावफलक वाढला जाईल, जाऊन पोहोचेल धावफलकावरती। धाव संख्या 21। सर म्हटलं होतं की रिक्वायर्ड रनआउटवरती नजर ठेवावी लागेल, तो 17चा होता, कदाचित आता वाढला असेल, बराच उंचावला असेल। बिल्कुल, ये तो बढ़ने वाला। अगर आप रन नहीं बनाएंगे, बिंदी गेंदें आएगी, या एक बार फिर आप सिंगल डबल के ऊपर ही निर्भर रहेंगे, तो ये जो आस्किंग रन रेट है वो शेयर मार्केट की तरफ ऊपर जाएगा। देखिए यहाँ 18.95 के अवसर से आपको रन बनाने हैं। 21 रन 3 विकेट के नुकसान पर। रुपेश कन्नौजिया ऑप्टर के बाहर खेलती, हवा में खेल दिया, डाई लगा के रोकने की कोशिश, पीछा कर रहे 2 खिलाड़ी। क्या रेस यहाँ जीतेंगे, कौन जीतेगा? गेंद बॉलिंग तरफ, एक बार फिर बढ़िया फील्डिंग। ओहो परेश क्या जबरदस्त प्रदर्शन, बहुत बढ़िया तरीके से फील्डिंग, उच्च कोटि की फील्डिंग रही है। शिवम, रोहन, रोशन इस पार्टी में ज्वाइन हो चुके हैं। परेश युवा खिलाड़ी है। युवा खिलाड़ी किस लिए है? राहुल गरत और धीरज झा की सोच क्या है? फील्डिंग का सर बेहतर हो जाए, तो वही काम किया, और यहाँ एक बार भी देखिए बहुत बड़ी कामयाबी मिल रही है शानदार खेल मैदान के अंदर। ये देखिए एक बार फिर कमाल की फील्डिंग, एक्शन रिप्ले, कर्मी मामला था, बहुत बढ़िया तरीके से गेंद को रोका गया है। दबाव इस वक्त अगर देखें तो बिल्कुल बल्लेबाजों के ऊपर है। अब देखिए टॉप 10 में क्या हो रहा है, बॉलिंग डिपार्टमेंट में क्या प्रदर्शन रहा है। तो नीलेश सांबरे मोस्ट विकेट टेकर की बात करें तो पहले 5 रन पर 12 विकेट, युवराज 11 विकेट, लेकिन मैं देखना चाहूंगा इस वक्त परेश को। परेश इस वक्त चौथे पायदान पर है, जिन्होंने 11 विकेट चटकाए हैं, और बढ़िया बहुत ही बेहतरीन। दूसरी बात अगर क्या यहाँ रुपेश है, रुपेश अगर देखे तो 10वें नंबर पर है। तो यहाँ टॉप 10 में ये दोनों खिलाड़ी बहुत अच्छा प्रदर्शन कर रहे हैं। परेश बॉलिंग मार्क वरती आहे, बल्ली ऑन स्ट्राइक। आखूट टप्प्याचा चेंडू होता, टप्पा पडल्याच्या नंतर टर्न प्राप्त झाला, वाईडची अपील केली जाते पण मिळणार नाहीये। दर्जेदार गोलंदाजी सर परेशने या टुर्नामेंटमध्ये निश्चित स्वरूपामध्ये प्रभावित केलंय। बॅटिंग मध्ये कोणी प्रभावित केलं तर रोशन आहे, त्याच्यानंतर आपण आकाश पाटील बघितले, बरेच असे खेळाडू ज्यांनी बॅटिंग मध्ये प्रभावित केलं, आणि बॉलिंग मध्ये शोएब शाह, त्याच्यानंतर परेश, आपण रुपेशला देखील बघितलंय, आणि त्याच्यानंतर अखिलेशला देखील बघितलं होतं। यावेळेस बॅट फिरवली, पाडी मागे फिल्डर, आणखी एक विकेट परेशच्या खात्यामध्ये, आणखी एकदा फ्रेम मध्ये शिवम चौधरी पाहायला मिळाला। आणि तसेच बघितलं तर आता ही विकेट जर ऍड केली तर परेशच्या खात्यामध्ये होती टोटली त्या 12 विकेट। रेस बहुत बड़ी है, लंबी रेस और यहाँ एक बार फिर अच्छा बैटर भी चल रहा है। परेश ने ये 12वां विकेट चटकाया है, बेहतरीन, बहुत ही बेहतरीन प्रदर्शन किया है। नीलेश और परेश के बीच एक बार फिर कॉम्पिटिशन, हेल्थी कॉम्पिटिशन चल रही है। शानदार कैच, शिवम एक बार फिर पिक्चर में, शिवम ने अच्छा कैच लपका, 23 रन 4 विकेट का नुकसान पर, चौथा ओवर प्रगति पर है। अब फिलहाल इस मुकाबले में 11 की जो गाड़ी है वो पटरी पर रही है। पारी रन कटाती भी 4 विकेट का नुकसान पर 23 है। संदीप नए बल्लेबाज जियाद का साथ दिलवाने के लिए आए हैं। परेश की लाजवाब गेंदबाजी, कमबॅक करावं लागेल संदीपाला साथ देण्याकरता, पण इम्पॅक्ट प्लेअरचा इथे उपयोग केला जातोय। सर नक्कीच WPLच्या इतिहासामधील पहिला इम्पॅक्ट होणारा प्लेयर आणि त्याचा यूज करणारा संघ बघितलं तर आपण SPL सुपर किंग्स आहे, आणि जर प्लेयर म्हटलं तर रवि यादव। संतोष इंपॉर्टेंट ये खेल है और बहुत सारी चर्चा हो सकती है। राहुल जी गरत आने वाले दिनों में क्या और बदलाव लेके आएंगे?
और टिप्पा खाने के बाद थोड़ा ऑफ टाइम के बाहर जाते हुए गेंद अगेंस्ट द टर्न खेलने का प्रयास, गेंद और बल्ले के बीच को एक बार फिर वो संपर्क नहीं है, गेंद चलेगी विकेट कीपर के पीछे, थर्ड बैट पर खिलाड़ी तैनात है, रन बनाने का कोई मौका नहीं है। स्कोर 23 रन 4 विकेट के नुकसान पर, चौथा ओवर प्रगति पर है। परेश की लाजवाब बेहतरीन गजब की गेंदबाजी रही है। इस ओवर की बात करें तो इन्होंने कोई रन नहीं दिया है, 9 गेंदों में केवल 6 रन और 3 विकेट चटकाए हैं। बैकफुट जाके आंसर पर खेलना चाहते थे, हल्का सा घुमाव, सुंदर गेंदबाजी, बेहतरीन गेंदबाजी, गेंदबाज परेश कनौजिया, एक तरफ रुपेश कनौजिया, दूसरी तरफ परेश कनौजिया, बहुत बढ़िया प्रदर्शन कर परेश कामड़ी है, सॉरी, तो इस पर परेश कामड़ी का प्रदर्शन कमाल कर रहा है। और संतोष 12 विकेट चटकने वाले गेंदबाज आपकी स्क्रीन पर है। चांगलं प्रदर्शन केलंय, कदाचित विकेट मिळवून हाताळण्याची संधी त्याच्याकडे देखील आहे। आखो टप्प्याचा चेंडू होता, चांगला स्ट्रोक, पाठीमागे रोशन हे चुकी करत नाहीयेत। एसपीएल सुपर किंग संघाचा विचार करता त्यांचा फिल्डिंगचा जो दर्जा आहे ना अतिशय उंचावलेला आहे, कारण की जास्त बेस फील्ड पाहायला मिळाला नाही या टुर्नामेंट मध्ये गेल्या 4 दिवसांमध्ये। आजचा 4था दिवस आहे पण खराब क्षेत्ररक्षण झालं नाहीये। स्कोर 24 रन 24 रन 4 विकेट के नुकसान पर। अभी जीतने के लिए देखिए समीकरण इस ओवर के बाद आपको बताएंगे। इस बार ऑन स्क्वायर पर खेल दिया, स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात है, गेंद के नीचे आ रहे हैं, ये कैच आउट, 5वें विकेट का पतन, 4 ओवर का खेल समाप्त, रन संख्या 24, 5 विकेट के नुकसान पर। सैंडी हमारे साथ जुड़ेंगे और समीकरण आपको बताएंगे कितने रन चाहिए। 12 गेंदों में 57 रनों की जरूरत है, कुएं का पानी बहुत गहरा है, यहां इस पर चर्चा होगी। सुनते एक सुपर हिट गाना और गाने के साथ गुफ्तगू जारी रहेगा। मिलतय मान मुला आहे स्वभाव, जाईल तिथं मिलतय मान मुला आहे स्वभाव। राहुल घरच गाजतय नाव, ना आमचे दादाच गाजतय नाव। राहुल गरज साहब को मैं देख रहा हूँ बहुत खुश लग रहे हैं और टीम का प्रदर्शन कमाल। आज अच्छा क्या देखा हमने, फील्डिंग का स्तर, फील्डिंग कमाल की रही है, उच्च कोटि की फील्डिंग रही है। और वो कहां से आई, जब आपने 80 रन बनाए, 80 रन बनाए तो संतोष कॉन्फिडेंस 7 आसमान की तरफ चला गया और जबरदस्त फील्डिंग का नजारा। हर एक खिलाड़ी अच्छा करना चाह रहा है। 12 गेंदे 57 रनों की जरूरत। सर आपण जर बघितलं 80 धावा बनल्यात, पण याच्यामध्ये धीरजचं योगदान फार कमी होतं। धीरजच्या विकेट नंतर देखील संघाला सांभाळाय आणि सांभाळला कोणी, सुरुवातीला रोशन, त्याच्यानंतर शिवम आणि त्याच्यानंतर फिनिशिंग टच दिला रोहन यांनी। चांगलं प्रदर्शन केलं, हे सर्व एकत्र आले आणि एकत्र येऊन 80 धावा बनवल्यात। 81 धावांचं आव्हान ते पाठलाग करण्याकरता आला स्पृहा 11चा संघ। सुरुवात चांगली झाली पहिल्या षटकामध्ये, पण त्याच्यानंतर कदाचित तुम्ही म्हटलं गाडी पटरीच्या खाली उतरली आहे निश्चित स्वरूपामध्ये। बिल्कुल सही, धीरज जी अपने बोलिंग मार्ग पर तैयार, हवा में उछाला, मिस टाइम स्ट्रोक है, कैच तो बिल्कुल नहीं होगा, गेंद ट्रैवल हो रही है, कम से कम 1 या 2 रन तो मिलने वाले। अगर यहाँ गेंद को फील्ड नहीं करते तो डिक्लेयर क्षेत्र की तरफ गेंद जाती, 2 रन मिलेंगे। 11 गेंदे 55 रनों की जरूरत है। धीरज झा के बिना हम अच्छी बल्लेबाजी कर सकते, धीरज झा के बिना एक बार फिर हम अच्छी गेंदबाजी कर सकते, फील्डिंग कर सकते, बताते हुए एक मैसेज जाएगा। कप्तान के तौर पर धीरज झा का रोल बहुत बड़ा है, इसमें कोई संदेह नहीं है। 11 गेंदे 55 रनों की जरूरत। ऑफ टाइम के बाहर अच्छी गेंदबाजी। देखिए धीरज झा इस ओवर में 1 विकेट लेने का प्रयास करेंगे, हर कोई कंट्रीब्यूशन देना चाहेगा, क्योंकि रोहन, रोशन, शिवम, उसके बाद में परेश, रूपेश, इनका कंट्रीब्यूशन बहुत अच्छा है। तो हर यहाँ आप जीत की तरफ जा रहे हैं तो ये हर कोई ये बंदा जो है ना अपना कंट्रीब्यूशन देने की कोशिश करेगा। सगळ्यांनी योगदान दिलं जात आहे। यावेळी चेंडू हवेमध्ये आहे पण खेळाडूपासून थोडासा दूर आहे। सर आपण जर एक विचार केला तर माचीची काडी असते ती एकटी जर आपण सिंगल तोडली तर ती तुटू शकते, पण आपण जर सर्व एकत्र जर आले आणि त्यांना तोडण्याचा प्रयत्न केला ना इझी होत नाही, मुश्किल असते। आणि इथे टीम कॉन्ट्रीब्युशन आहे, सर्वांनी आपलं योगदान दिलं या मॅच मध्ये। क्या बात है संतोष, बहुत बढ़िया। एक बार फिर बताया, इस बार ऑन साइड पर गेंद को खेलने का प्रयास किया, गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आई है, स्क्वायरली की तरफ खिलाड़ी तैनात और 2 रन मुकम्मल किए दोनों बल्लेबाजों ने। अभी विकेट नहीं आ रहा धीरज झा को, 8 गेंदे 51 रनों की जरूरत है, 30 रन 5 विकेट के नुकसान पर, 5वां ओवर प्रगति पर है। बेहतरीन प्रदर्शन एसपीएल सुपर किंग का इस मुकाबले में, और टीम वर्क इस मुकाबले में आपने जरूर देखा है। यावेळेस डीप होणारा हा चेंडू होता चांगल्या दर्जाचा। नितीन करामत करतात यस्टीच्या पाठीमागे अपील झाली आहे स्टंपिंग करता। तिसरं पंचांना आता बिझी व्हावं लागेल, आमच्या समोर जोडले जातील आमचे तिसरे ऑफिशियल पंच। हृदयाची धडकन वाढलीच आहे, हृदयाचे ठोके देखील स्पीडने वाढलेत, पण सर आपण बघितलं तर टॉप 2 मध्ये येण्याचा हाच फायदा आहे। एक चान्स गेला तर दुसरा चान्स असतो।
कीप रोलिंग पर तीसरे अंपायर हमारे साथ जुड़े हुए हैं। क्या यह करीबी मामला होगा, देखना बहुत जरूरी है। नितिन तो बिल्कुल कॉन्फिडेंस है, लेकिन अंपायर की सहमति मिलना बहुत जरूरी है। नॉट आउट कहा गया है, नॉट आउट। नितिन दावा कर रहे थे धीरज भाई को बताते हुए कि भाई ये मैंने मेरा काम कर दिया है, लेकिन क्रीज में सुरक्षित है, कोई नुकसान नहीं है। चांगली स्टंपिंग पण प्रयत्न चांगले होते आणि बघा सर आपण बघितलं तर जसा बॉल आला हात पाठीमागे गेले तसेच हात पुढे आले जसे महेंद्रसिंग धोनी करतात त्याच अनुषंगाने चांगला प्रयत्न होता. नॉटआउटचा सिग्नल आलाय आणि तसेच बघितलं तर ही मॅच स्पृहा 11 संघाकडून खूप दूर गेली आहे. ते म्हणतात ना दिल्ली दूर आहे आणि आता ती दिल्ली खूप लांब राहिली आहे. महेश या मॅच मध्ये जर बघितलं औपचारिकता बाकी असेल धावफलक 30 च्या आकड्यावरती येणाऱ्या 7 चेंडूचा खेळ बाकी विजयाकर 51 धावसंख्येची आवश्यकता. नाराज डगआउट आपल्याला पाहायला मिळत आहेत, निराश चेहरे आपल्याला पाहायला मिळत आहेत, पण कदाचित दुसरी संधी मिळणार आहे. बिल्कुल ये आपने सही कहा, क्योंकि यहाँ से निराश होने की जरूरत नहीं है. ये डगआउट देखिए, हर कोई देखिए ये जो पहला क्वालिफायर है वहां से फाइनल की तरफ जाने की कोशिश करेगा, लेकिन आपने इतना अच्छा प्रदर्शन किया है और आईपीएल में जो फॉर्मेट इस्तेमाल होता है उसी तरह से देखिए आपको दूसरा मौका जरूर मिलेगा. 7 गेंदें 51 बैकवर्ड जाके आंसर पर पूर्ण करना चाहते थे, इतनी जगह नहीं थी. अच्छा एंगल, बढ़िया गेंदबाज धीरज धा द्वारा बढ़िया काम कर रहे हैं अपनी टीम के लिए. 6 गेंदें 50 रनों की जरूरत है. और 11 की बात करें तो बल्लेबाज बिल्कुल हाराखरी करते हुए, क्योंकि इस मुकाबले में बल्लेबाजी इतनी अच्छी नहीं रही है. उच्च कोटि की फील्डिंग इस मुकाबले में एसपीएल सुपर किंग की रही है. एक छोटा सा ब्रेक और ब्रेक के साथ हम जाएंगे आखिरी पड़ाव, मतलब ये आखिरी 6 गेंदें उसकी अद्भुत कहानी हम बताएंगे. मध्ये 50 बनवल्या होत्या आणि बनवल्या कोणी होत्या आपण बघू शकतायत. एक फेमस कॉमेडी शो जेठालाल, तारक मेहता का उलटा चष्मा, जेठालालने सांगितलं होतं की मी 6 मध्ये 50 धावा बनवल्या होत्या, कदाचित इथे बनतील का. देखिए मैंने ये भी सुना है कि चमत्कार होते हैं लेकिन बार बार नहीं होते, लेकिन होते जरूर हैं. अब ये 6 गेंदों में 50 बनते हैं तो वो बहुत बड़ा चमत्कार होगा. अभी पहली गेंद पर सिक्सर आया. अगर ये 50 रन विपक्षी टीम अपोजिट टीम बनाना चाह रही है तो गेंदबाज को मदद करनी पड़ेगी तब जाकर वो 50 बन सकते हैं. 5-44 ऑफ टप के बाहर गेंद थी. अच्छा स्ट्रोक, गैप ढूंढा, टाइमिंग बेहतरीन, 4 रन. झाली आहे, उशीर झाला येत आहे. हे स्ट्रोक अगोदर येणं गरजेचं होतं. 4 मध्ये 40चं समीकरण आहे आणि तसं बघितलं तर इम्पॉसिबल थिंक आहे. देर झालीच आहे सर, याच्यामध्ये कुठलीही शंका नाही. 4 मध्ये 40चं समीकरण नक्कीच फायनलचं तिकीट एसपीएल सुपर किंग संघाला दिलं जाईल, याच्यामध्ये कुठलीही शंका नाहीये. फक्त मॅच कंप्लीट करायची औपचारिकता आहे ती कंप्लीट केली जाईल, फॉर्मॅलिटी कंप्लीट केली जाईल. और अच्छा यूनिट है, खास करके एसपीएल सुपर किंग बढ़िया तरीके से बहुत सारे नौजवानों को लिया है टीम में और सारे युवा खिलाड़ी बहुत अच्छा प्रदर्शन कर रहे हैं. 3 गेंदें 40 रनों की जरूरत. 41 5 विकेट के नुकसान पर हुआ 11 हार के कगार पर. राइट अप ओवर द विकेट, ऑनसाइड पर खेलना चाहते थे. टिप ऑफ टाइम के बाद सफल हुए थे, काफी ऑफ टाइम के बाहर आए थे. और बिल्कुल कहा जाता ना, एक बहुत अच्छी लाइन है, वो बुलाती है मगर जाने का नहीं. अगर आप सफल हुए तो वाइट देने का नहीं. जिस तरह से देखे सफल हुए बेनिफिट गेंदबाज को मिलता हुआ. 2 मध्ये 40चं समीकरण आहे, नक्कीच विजयी प्राप्त झालाय. मॅच इथून फक्त कंप्लीट केली जाईल. ऑफ स्टंपच्या बाहेरील चेंडू चांगल्या प्रकारे खेळून काढलाय, गॅप मध्ये आहे, चेंडू निघून जाईल. बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांकरता येणाऱ्या अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. विजयाकरता 36 धावसंख्येची आवश्यकता. धीरजाच्या चेहऱ्यावरची स्माइल आणि तसेच एसपीएल सुपर किंग संघाच्या सर्व खेळाडूंच्या चेहऱ्यावरती असं. आणि राहुलभाई देखील निश्चित स्वरूपामध्ये खुश आहेत, याच्यामध्ये कुठलीही शंका नाहीये. या अंतिम चेंडू नंतर नक्कीच फायनलचं तिकीट दिलं जाईल एसपीएल सुपर किंग संघाला. नाव किंग नव्हे तर काम देखील किंग सारखं करून दाखवलंय या संघाने. बिल्कुल अब जीत के दहलीज पर है टीम. ऑफ टाइम के बाहर गेंद थी, ये वाइड बॉल है काफी ऑफ टाइम के बाहर गेंद. आप ये स्टंप के अंदर भी डाल सकते हैं, लेकिन थोड़ा सा बच के रहने की कोशिश हो रही है. 1 गेंद और 36 रनों की जरूरत है. 46 5 विकेट के नुकसान पर स्कोर अगर देखें तो 1 गेंद और 35 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. जीत की दहलीज पर इस वक्त एसपीएल सुपर किंग, मैग्निफिसेंट बॉलिंग
उच्च कोटि की फील्डिंग, अच्छा कंट्रीब्यूशन हर खिलाड़ी का। विकेट के पीछे धीरज झा को आप देख रहे हैं। अब देखिए स्ट्राइक ओवर की तरफ आए हैं नितिन, बिल्कुल विकेट के पीछे। धीरज झा की आज शानदार कप्तानी। ओवरऑल देखें तो क्वालिटी क्रिकेट एसपीएल सुपर किंग का। ऑफ टर्म के बाहर गेंदी है, अच्छा स्ट्रोक खिलाड़ी है, उनके सर के ऊपर से गेंद बाउंड्री के बाहर जाएगी। 4 रनों के लिए सेलिब्रेशन करने का मौका मिलेगा। ले जाएंगे WPL 2023 की ये जो खूबसूरत ट्रॉफी है हम लेके जाएंगे, वो गाना गाते हुए मैदान के अंदर। एसपीएल सुपर किंग 1/13 रन। आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस, बहुत ही बेहतरीन प्रदर्शन रहा है। आइए डीजे मास्टर गाने के साथ सेलिब्रेशन करते हैं। राहुल गाजतय नाव ना आमचे दादाचं गाजतय नाव राहुल घरचं